अशा शब्दगंगेत नाहू घालणारे देशमुख साहेब अमोल मंगलाबाई आत्माराम देशमुख, बालरोग तज्ञ, मानसशास्त्रज्ञ यांनी स्वराज्य जननी राजमाता आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, शिक्षणाचे महामेरू महात्मा ज्योतिबा फुले, महिला शिक्षणाच्या कल्पतरू सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, मल्हारराजे होळकर, अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, घटनापती घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा उसाटे, कर्मवीर भाऊराव पाटील, स्वामी विवेकानंद, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत मला आपण बोलण्याची संधी दिली आणि आयोजकांनी मला बोलवलं त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्व आयोजकांचे व्यासपीठावरचे तुमच्या आपल्या गावातील सरपंच, उपसरपंच, ठाणेदार साहेब, त्याचबरोबर सर्व समाज बांधव या सर्वांना आज 2-3 गोष्टी आज अहिल्याबाई होळकरांच्या बाबतीमध्ये आपल्याला इथं जाणून घ्यायच्या आहेत. शास्त्रज्ञ आहे, अनेक शिक्षण संकुलांमध्ये मी यशस्वी मानसशास्त्र, यशस्वी पालकत्व, शिक्षक विद्यार्थी मानसशास्त्र या विषयावर बोलत असतो. ज्यावेळेस आपल्या गावच्या गुरु सरांचा मला फोन आला की सर आपल्याला साखरखेड्याला व्याख्यान घ्यायचं आहे, त्यावेळेस मी त्यांना एक पहिला प्रश्न विचारला, जो प्रश्न आम्हाला आमचे ठाणेदार साहेब फार जास्त विचारत असतात. त्याचं कारण असं आहे की मी आंधरूड मेकर तालुका डोंगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणारं जे गाव आहे त्या गावचा पोलीस पाटील सुद्धा आहे. आणि ठाणेदार साहेब आम्हाला नेहमी विचारतात आणि सरांना माहिती असेल की ज्याही वेळेस पोलीस पाटलांची मीटिंग होते त्यावेळेस आम्हाला पहिले विचारलं जातं का रे गावात पुतळे उभारले जात आहेत का, आणि आम्हाला फार स्ट्रिक्ट वॉर्निंग असते. त्यामुळे मंगेश राजगुरू सरांना ज्यावेळेस मला विचारलं की सर तुम्हाला व्याख्यान घेणार का, मी पहिला प्रश्न असा विचारला की तुमच्या तिथे कार्यक्रम काय. ते म्हणाले सर निबंध स्पर्धा आहे आणि गुणवंतांचा सत्कार आहे. म्हटलं कार्यक्रम फिक्स, कार्यक्रम पक्का. त्याचं कारण असं आहे आम्हाला वरून तर स्ट्रिक्ट वॉर्निंगच आहे, पण जसे कुसुमाग्रज म्हणतात की बोठात पुतळे, बोठात पुतळे पठाण पठाणवर ही थोरांची विटंबना, कन्वर्जांचा मार्गानुसार वाच गोडवे. कुठल्याही समाजामधला आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही राष्ट्रपुरुषांचे बोठत पुतळे पठाण पठाणवर म्हणजे चौका चौकार उभारले, विचारांचा मात्र नामशेष नसतो. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. त्याच्यापेक्षा त्यांचे विचार पसरवा. म्हणून ज्यावेळेस मी राजगुरू सरांना विचारलं की कार्यक्रम काय आहे, त्यांनी सांगितलं गुणवंतांचा सत्कार आहे. त्यांनी मला सांगितलं की निबंध स्पर्धा आहे. मला माहिती होतं निबंध स्पर्धेच्या माध्यमातून अहिल्याबाई होळकरांचे विचार तरुणांपुढे जाणार आहेत. अशा कार्यक्रमाला आपली उपस्थिती असलीच पाहिजे. नंबर 2 गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस समाज म्हणून एकत्र येतो, या कार्यक्रमाचे उद्देश काय असतात, काय उद्देश असेल याच्या आयोजन समितीचा, तुमच्या सगळ्यांना बोलवण्याचा काय उद्देश असेल. उद्देश एवढाच आहे की समाज बांधवांनी एकत्र यावं. आता मी माझा एक गावात झालेला प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतो. काय झालं, एका गावात माझं व्याख्यान ठेवलं. व्याख्यान ठेवल्यानंतर मी त्या गावात गेलो. एका जयंती निमित्त मी गेलो. गावाचं नाव घेणं योग्य नाही, जयंती कोणाची होती हेही नाव घेणं व्यासपीठावरून योग्य नाही. म्हणून मी सांगतो की मी त्या गावात गेलो, त्यांना त्या कार्यक्रम स्थळी गेलो आणि तिथं उभा राहिलो. 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, 15 मिनिट झाले, 20 मिनिट झाले, माझ्याकडे कोणीच येणं आणि कोणी डुंकूनही पाहिना. म्हटलं प्रॉब्लेम काय आहे. मी विचारलं की मी अमोल देशमुख आहे, माझं इथं व्याख्यान होतं. आणि मग त्यातला एक म्हणाला नाही साहेब तुम्हाला काहीतरी खोटी माहिती दिली, आमच्या इकडे तुमचं व्याख्यानच नाही. म्हटलं यार हा तर घोर अपमान झाला आपला, असं कसं काय होऊ शकतं. मग ते म्हटलं इथं नाही, व्याख्यान तिथं असेल. मग मी तिथं गेलो, तिथे उभा राहिलो. वेळ होत होता कार्यक्रमाला, मी उभा राहिलो, माझ्याकडे कोणी डुंकूनही पाहिना. त्यांचं ते असं मोठं डीजेला ते काहीतरी स्क्रू ग्रीव लावणं, ते त्या पोरांचा तो कार्यक्रम चालू होता. मी म्हटलं का रे माझं इथं व्याख्यान आहे ना,
हे बाय बोललं बॅनर हे पोस्टर आहे, आजची तारीख आहे, मग तारीख दिली कुणीच येणार आहे. ते म्हटले नाही साहेब, तुमचा कार्यक्रम आमच्या गावात जरी असला ना तर तुमचा कार्यक्रम आमच्या इथं नाही. मग कार्यक्रम तिकडं असं जाऊन पाहा. आणि ज्यावेळेस मी तिसऱ्या ठिकाणी गेलो त्यावेळेस मला कळलं आपलं व्याख्यान इथं आहे. का त्या गावामध्ये 3 जयंत्या एकाच समाजाच्या. हा इथं तो एक डीजे लावते, एक नाचते, डान्स करते. म्हणजे काय झालेलं आहे, समाजात सुद्धा फूट पडलेली आहे. मला आनंद आहे की साखर खेड्यात असा कुठलाही प्रकार नाही. त्यामुळे सर्वप्रथम आपल्या सर्व समाज बांधवांचं मी सगळ्यात जास्त अभिनंदन करतो. सर्वांनी स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवायला की आपण सर्वांनी सर्व समावेशक इथं येऊन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची जयंती फार मोठ्या प्रमाणात आणि गुणगौरव करून त्याचबरोबर निबंध स्पर्धा ठेवून त्यांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले. आज मुलं येऊन इथं बोलली, कृतिका बोलली, डबल 2-3 असे नाव आहेत, मला नाव नाही आठवत आता. या मुलांचं अचिव्हमेंट काय माहित आहे का? तुमच्या गावच्या छोट्या छोट्या मुलांचं सगळ्यात मोठं अचिव्हमेंट हे आहे की ज्या गोष्टीसाठी मला माझ्या आयुष्यात 20 वर्ष लागली ती त्यांनी या फार कमी वेळेत अचिव्ह केलेली आहे. त्यामुळे ही पिढी फार हुशार आहे, फक्त याला एक योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. तसंच आज ज्यांची जयंती आहे त्या अहिल्याबाई होळकरांना मी विनम्र अभिवादन करतो. अहिल्याबाई होळकर ह्या जगाच्या पाठीवरच्या 29 वर्ष साम्राज्य केलेल्या, जसं छत्रपती शिवाजी महाराज हे पुरुषांमधले सर्वोत्तम राजे होते, त्याचप्रमाणे अहिल्याबाई होळकर ह्या महिलांमधल्या साम्राज्य करणाऱ्या सर्वोत्तम महिला राज्यकर्त्या होत्या. हे आपण आत्ता ज्या मुलाच्या तोंडून ऐकलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की अहिल्याबाई होळकर या उत्तम समाजशास्त्र होतं, त्या उत्तम राज्यशास्त्र जाणत होता, त्या उत्तम नीतिशास्त्र जाणत होत्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या सारख्यासाठी तो एक आदर्श आहे की अहिल्याबाई होळकर ह्या जगामधल्या अशा राज्यकर्त्या होत्या ज्यांचं मानसशास्त्र फार पक्क होतं. आणि मानसशास्त्र पक्क असलेला राज्यकर्ता काय करू शकतो हे अहिल्याबाईंनी 300 वर्ष अगोदर आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आपण त्यांच्या एका पैलूबद्दल बोलू. माझा जो आजचा विषय आहे तो आहे अहिल्याबाई होळकरांचं जीवन कार्य, समाज कार्य आणि आजची प्रस्तुतता. म्हणजे आजच्या घडीला आणि आजच्या गोष्टीला त्यांचं आयुष्य कसं लागू पडतं आणि लागू पडल्यानंतर त्यांचं आयुष्याचं आपण जर आत्मसात केलं तर काय होऊ शकतं. पहिली गोष्ट, अहिल्याबाई होळकर या धर्मशास्त्राच्या फार मोठ्या जाणकार होत्या. धर्मशास्त्र त्यांच्यासारखं कुणीच नाही शिकवलं. त्यांनी हे आपल्याला सांगितलं गेलेलं आहे, 5000 मंदिरं बांधली, घाट बांधली, पानवटे बांधले वगैरे वगैरे. हा विषय सोडून द्या, हा वेगळा आहे. याच्या पलीकडं अहिल्याबाईंचं धर्मशास्त्राचं वेगळं ज्ञानच होतं. अहिल्याबाईंनी जे धर्मशास्त्राचं ज्ञान सांगितलं ते आजच्या प्रत्येक माणसानं जगणं आवश्यक आहे. धर्माचा अर्थ काय होतो? धर्म म्हणजे सत्य, धर्म म्हणजे प्रकाश, सत्य म्हणजेच धर्म आणि धर्म म्हणजेच प्रकाश. दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणे हा धर्म. पण तू कुठल्या समाजाचा आहे आणि तू कोण्या धर्माचा आहे हे विचारून डोक्यात गोळी घालणारा धर्म असू शकत नाही. हे अहिल्याबाईंकडून शिकलं. असं कसं काय होऊ शकतं की काश्मीरच्या खोऱ्यामध्ये एका माणसाला विचारलं जातं तुझा धर्म काय आणि त्याच्या समोर मारलं जातं हा धर्म नाही. धर्म अहिल्याबाईंनी शिकवला, धर्म म्हणजे सत्य. कानपट्टीवर बंदूक ठेवली तरी खरं बोलणं शिका, हा धर्म आहे. दुसरी गोष्ट आहे प्रकाश. एखाद्याचं जर आपण आयुष्यामध्ये घरामध्ये एखादा छोटासा दिवा जरी लावला तर ते धार्मिक कार्य होतं. आता तुम्ही इथं बघितलं होतं की सुरुवातीला लाईन गेली होती, बरोबर आहे? लाईन गेली होती. इथे मला नाव माहित नाही ते त्यांनी एक फोन करून सांगितलं की आम्हाला आमच्या समाजासाठी लाईट पाहिजे आणि हा लाईट आला. हे धार्मिक कार्य, याला धर्म म्हणतात. धर्माची परिभाषा मुळात ही आहे. आम्हाला धर्म चुकीच्या शिकवला जातो. हा या जातीचा, तो या जातीचा, तो या जातीचा, तो या धर्माचा. हा धर्म नाहीये. आणि धर्माची परिभाषा अहिल्याबाईंनी जशी सांगितली
त्याचप्रमाणे आपण आचरणात आणलं तर आपण फार मोठे होऊ शकतो. दुसरी गोष्ट, अहिल्याबाई होळकर ह्या सत्यवचनी होत्या. अहिल्याबाई होळकर न्यायनिष्ठ होत्या. तुमच्या घरात असेल, तुमच्या दारात असेल, तुमच्या रस्त्यात असेल, तुमच्या गावात असेल, कुठेही उभं राहून जर तुम्हाला कुणासाठी धर्मासाठी उभं राहता आलं किंवा सत्यासाठी उभं राहता आलं तर तुम्ही धार्मिक आहात. धर्माची परिभाषा असते. जसं त्या एका मुलीने सांगितलं की खंडेरावच्या रथाखाली एक गाय आडवी आली होती. त्यावेळेस अहिल्याबाईंनी तो निर्णय घेतला, माझा मुलगा असला तरी चालेल, मी माझ्या रथाखाली देईल. हा आहे धर्म. हे शिका. चुकला कोणीही असेल, माझा मुलगा जरी चुकला तर त्याच्या कानपाडात दोन मारण्याची जर ताकद तुमच्यात येत असेल तर तुम्ही खऱ्या अर्थाने अहिल्याबाई होळकरांचे वारसदार आहे असं सांगा. स्वतःच्या घरात मारायचं कुठल्याला सांगायचं, स्वतःच्या पोराला सांगा. पोरीला जसं सांगता ना, सातच्या आत घरात बाई जग खराब आहे, तसं पोराच्या कानफाडात मारून सांगा, सातच्या आत घरात येणार जीवच घेईल. हा धर्म आहे. याला म्हणतात धर्म. दुसरी गोष्ट, तिथं फार सुंदर प्रसंग आला जो मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आज तुमच्या सर्वांना समजून घ्यायचा आहे. अनेक पुस्तकांमध्ये लिहिलेल्या युट्यूबवर सुद्धा हा प्रसंग आहे की अहिल्याबाई होळकरांच्या आयुष्यामध्ये एक फार मोठा अवघड प्रसंग आला. अवघड प्रसंग असा होता की राघोजी पेशवा त्यांच्यावर चालून आला आणि त्यातला एक त्यांच्या साम्राज्यातला एक चंद्रचूड नावाचा गद्दार होता. तो राघोजी पेशवाला जाऊन भेटला आणि त्याला सांगितलं की तू यांच्यावर आक्रमण कर आणि तू जर आक्रमण केलं, तू जर यांच्यावर आक्रमण केलं तर हे राज्य तुझं होऊ शकतं, होळकरांचं राज्य तुझं होऊ शकतं, फक्त तू आक्रमण कर. त्यावेळेस अहिल्याबाई होळकरांनी एक युद्धनीती वापरली ज्याला मानसशास्त्र असं म्हटलं जातं. मानसशास्त्र असं सांगतं की शत्रूला सगळ्यात पहिले मनात पराभूत करा, नंतर तो युद्धात पराभूत होतो. पहिलं त्याला मनातून खचवून टाका. जसं एक चित्रपट आहे चक दे इंडिया, त्यामध्ये फार सुंदर डायलॉग आहे शाहरुख खानचा की तो म्हणतो, गोलकीपरच्या डोक्यात पहिले गोल करा, नंतर पोस्टमध्ये आपोआप गोल होतो. इथं वार करा. इथं अहिल्याबाई होळकरांनी वार असा केला की त्याला एकच सांगितलं, माझ्या साम्राज्यात 5,000 महिला सैनिक आहेत, सगळ्यात पहिले मी राहील, तू ये. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर आम्ही हरलो तर समाज असं म्हणेल की जाऊ दे, एक बाई आहे, याचा कोणता पुरुष हरला, तू तसाही हरला की तू महिलेला हरवलं. आणि जर चुकून तू हरला तर इतिहासात तुझी नोंद होईल ती बायको. तुम्हाला काय वाटतं, टाळ्या वाजवल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का की राघोजी पेशवा इतका साधा होता? नाही, तोही खतरनाक होता. होतं की ही युद्धनीती वापरून राहिली. पण लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते की लोक कुणाला भितात. राघोजी पेशवा लढाईला नाही दिला, लढाईला नाही दिला. हे मानसशास्त्र नाहीये. मानसशास्त्र होतं अहिल्याबाईंचं. राघोजी पेशवा युद्धाला नाही दिला, महिलांना नाही दिला. आमच्या मानसशास्त्रामध्ये एक शब्द आहे, तो अहिल्याबाई होळकरांच्या चारित्र्याला दिला. कारण लक्षात घ्या, चरित्रहीन माणसं ही कायम डरपोक असतात. चरित्रहीन माणसं ही डरपोक असतात. रस्त्याच्या कडेला मुलींना छेडणारे जे टगे आहेत ना गावातले, हे समाजातले सगळ्या डरपोक लेकरं आहेत. सगळ्या डरपोक लेकरं आहेत. नामर्द आहे जे पोरगाच्या रस्त्यात मुलींना छेडतात. मर्द असतं तर अभ्यास केला असता त्यानं. ते पोरग जर मर्द असतं तर त्यानं अभ्यास केला असता, करेक्ट घडवलं असतं, स्वतःच मोठा झाला असता, नोकरी मिळवली असती, समाजामध्ये धंदा केला असता, व्यवसाय. ही डरपोक असतात. राघोजी पेशवा हा मानसिक दृष्ट्या डरपोक होता आणि
इथं बसलेल्या माझ्या मुली आहेत त्यांना मी सांगतो, साहेबांच्या देखत तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमच्यासाठी हे मानसशास्त्र माहिती देवीकडून शिका. मी जसं म्हटलं ना की कॅरेक्टरलेस माणसाचे चरित्रहीन लोक आहेत ते डरपोक असतात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्या ज्या वेळेस तुम्हाला रस्त्यामध्ये छेडले जाईल, आजची प्रसूत काय अहिल्याबाई होळकरांच्या विचाराची तुम्ही लक्षात घ्या. ज्या ज्या वेळेस तुम्हाला रस्त्यात छेडले जाईल किंवा तुम्हाला युट्यूबवर छेडल्या जाईल, व्हॉट्सअपवर मेसेज पाठवण्यात येतील, साधा मेसेज पाठवण्यात येतील, इंस्टाग्रामवर कोणीतरी करेल, फेसबुकवर मेसेज पाठवेल, सगळ्यात पहिले जा आणि त्याच्या कानाखाली आवाज करा. आणि तुम्ही काढलेला कानाखालचा आवाज हा इतक्या जोरात असला पाहिजे की त्याच्या नरकातल्या 7 पिढ्या जे वचत असलेले खापर कोंड पाहिजे ते उडून उभं राहील म्हटलं पाहिजे हे काय निघलंय. आवाज तिथपर्यंत झाला पाहिजे. आणि भ्यायचं का नाही मी तुम्हाला सांगतो, रस्त्यातलं पोरग हे कॅरेक्टरलेस आहे, त्यामुळे ते डरपोक आहे, भित्रट आहे. त्याच्या कानाखाली तुम्ही आवाज काढला ना, डरपोक आहे ते काहीच नाही करू शकत. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जिंकलेल्याच आहात का? तुम्ही जर त्याच्या कानाखाली वाजवले तर आजूबाजूचे लोक असं म्हणतात की या पोट्ट्यानं काहीतरी केलं, बरोबर? या पोरानं काहीतरी केलं म्हणून याला वाजवलं. आणि त्यानं जर तुम्हाला मारलं तर लोक त्यानेच बळवणं चालू करतात की तू मूर्ख पुरीवर कसं काय. दोन्ही सिच्युएशन मध्ये पुरी जिंकेल, मग तुम्ही आबला कशा? तुम्ही अहिल्याबाई होळकरांच्या खऱ्या वंशज आहात. असं मारायचं की काहीच नाही, तुम्ही जिंकलेल्याच आहात. यू आर द विनर. अहिल्याबाई होळकरांचं कॅरेक्टर महिलांनी आणि मुलींनी असं लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही जिंकलेल्याच आहात, फक्त युद्ध लढायचं. हे एकमेव युद्ध आहे. महाराष्ट्राच्या तमाम मुलींना मी असंही सांगू इच्छितो की हे एकमेव युद्ध आहे की ते तुम्ही ऑलरेडी जिंकलेले आहात, लढणं बाकी आहे. आपल्याला काय शिकवलं जातं? आधी लढा आणि मग जिंका. नाही, जिंकलेले आहात, फक्त लढणं शिका. हे शिकवतं अहिल्याबाईचं कॅरेक्टर. याला म्हणतात चरित्र संपन्नता. जसं मी सांगितलं, अहिल्याबाई होळकर धर्मनिष्ठ होत्या, राजकारणी होत्या, समाजकारणी होत्या. अहिल्याबाई होळकर ह्या चरित्रवान होत्या आणि म्हणून लोक त्यांना भ्यायचे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट की अहिल्याबाई होळकर ह्या न्यायनिष्ठ होत्या. न्याय हा मिळालाच पाहिजे. तळागाळातल्या सामान्य माणसापर्यंत न्याय हा पोहोचला पाहिजे. हे कुठल्याही व्यवस्थेमधल्या, कुठल्याही समाजामधल्या सर्वोच्च लोकांनी, न्यायदानावर बसलेल्या लोकांनी हे गोष्ट समजली पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं की गावगाड्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, आपण तुम्ही खेड्यातलेच आहात, गावामध्ये कधीही लोक श्रीमंताने भीत नाही. तुम्ही ऐकलं का? नाही बाबा हा श्रीमंत त्याला भीतो नाही. लोक फक्त चरित्रवान गुणवान लोकांना भीतात. लोक या श्रीमंत, ताकदवर, हिंमतबाज अशा लोकांना भीत नाही. त्यामुळे आपलं सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट अहिल्याबाई होळकरांनी शिकवलं, चरित्र चांगलं ठेवा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आजच्या लोकांनी हे समजलं पाहिजे. एक वैष्णवी हगवणे नावाच्या महिलेवर महाराष्ट्रामध्ये अत्याचार होतो. आणि अत्याचार होत असताना आज 2-3 दिवसा अगोदर त्याची केस कोर्टामध्ये चालत असताना एक नालायक वकील त्यांचं तिथं चरित्र हनन करतो. बरं, त्यांना करू देतो, त्याचा धंदा आहे. नालायक माणसाचे हेच धंदे असतात, तो धंदा आहे त्याचा. पण हे सगळं होत असताना इथले समाज माध्यम, समाज, लोक आणि राज्यकर्ते जर चूप बसत असतील तर खऱ्या अर्थानं आपण अहिल्याबाई होळकरांचं नाव सुद्धा उच्चारलं नाही पाहिजे. इतके बोगस कसं काय असू शकतं? समाज माध्यमात आपापल्या प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की जर कोणावर अत्याचार होत असेल तर आपण तिथं पोहोचलंच पाहिजे. आणि मला खूप आनंद झाला की आज व्यासपीठावर सर्वोच्च मंडळी या साखर करण्याची बसलेली आहे. सरपंच मॅडम आहेत, उपसरपंच मॅडम आहेत आणि सरही बसलेले आहेत. या सर्वांना मी नेहमी सांगत असतो, सांगत म्हणजे मी तेवढा मोठा नाहीये सर म्हणायला, पण मी एक गोष्ट आपल्याकडून अपेक्षा आहे की ज्या ज्या वेळेस एखादी महिला, एखादा कोणीच आमच्या जवळ
जवळ जर न्यायदानासाठी येत असेल तर आपली ही जबाबदारी आहे की आपण तिथपर्यंत त्यांना न्यायासाठी तिथपर्यंत तत्पर असलं पाहिजे. यासाठी मी तुमच्या सर्वांना विनंती करतो की अहिल्याबाई होळकरांच्या या जयंतीच्या सोहळ्यानिमित्त मी आपल्याला दान मागतो की गावामध्ये होणाऱ्या कुठल्याही गोष्टीसाठी न्यायदानाचं काम हे पवित्र काम आपल्याकडून व्हावं, हीच माझी आपल्याकडून अपेक्षा आहे. यानंतर बोलण्यासारखे भरपूर विषय आहे, वेळ खूप झालेला आहे, तरी मी तुमच्या सर्वांना एक सांगतो, जे काही मी बोललो असेल योग्य असेल तर नक्की घ्या, चुकलं असेल तर माफ करा, कारण मी तुमच्यातलाच आहे, गावगाड्यातलाच आहे, ग्रामीण भागातला आहे. त्यामुळं मी तुमच्या सर्वांना एक नम्र विनंती करतो की अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीच्या निमित्त जर त्यांना खऱ्या अर्थानं आदरांजली श्रद्धांजली वगैरे आपल्याला द्यायची असेल तर त्यांनी कसं न्यायनिष्ठ न्याय ज्ञान केलं त्याचप्रमाणेच्या गोष्टी गावामध्ये घडल्या पाहिजेत. आणि सर्व मुलींना तरुणींना मी एक नम्र आवाहन करतो की मुलींना आयुष्यात घेऊ नका. लक्षात घ्या, अहिल्याबाई होळकरांची एक परंपरा आहे. अहिल्याबाई होळकरांनी जसं राघोजी पेशवाला सांगितलं होतं की माझ्या घरामध्ये 5,000 मुलींना मी प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं आज भारतीय लष्करामध्ये असलेल्या व्योमिका सिंग आणि सुफिया कुरेशी सारख्या मुली या अहिल्याबाई होळकरांच्या आधुनिक व्हर्जन आहे. आपणही त्यांच्याच आदर्शावर पाय ठेवून आपण मोठं व्हावं या प्रकारची सदिच्छा इथं जिंकलेल्या आणि आपण प्राप्त केलेल्या पुरस्कारासाठी मी आपल्याकडून अपेक्षा करतो. आपण मोठं व्हावं आणि समाजासाठी उत्तम असं कार्य करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण मला बोलवलं त्याबद्दल मी आयोजन समितीचे सदस्य धन्यवाद देतो आणि सर्वांनी मला शांततेने ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. मी खूप छान बोलतो, हा माझा दावा नाही ना, माझा कधी मला म्हणजे माझा दावा नाहीये की मी खूप छान बोलतो, पण नेहमी मी कोणीही गावात जाऊ, व्याख्यानासाठी जाऊ, मला ऐकणारे कायम चांगलेच भेटतात. त्यामुळे मी तुमच्या सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अहिल्या, जय मल्हार. क्या बात है, वाह, बहुत खूप सर. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण डॉक्टर अमोल देशमुख साहेबांचं या ठिकाणी स्वागत करूया, सन्मान करूया. म्हणते भगवा, कोणी म्हणते हिरवा. अबे माणसं मरून राहिले, पहिले त्याला जगवा. अबे माणसं मरून राहिले, पहिले त्याला जगवा. खरा धर्म नेमकं काय? सरांनी त्यावर प्रकाश टाकला. सरांचं खरोखरच मनापासून अभिनंदन. आम्हालाही त्यांचं शब्दसुमन ऐकायला मिळाले, त्याबद्दल खूप आभारी आहे. या ठिकाणी अय्यूब शेख कुरेशी साहेब, तोसरे सर, दसरे सर, आमचे श्यामभाऊ खरात, त्यानंतर ज्ञानेश्वर चनकोडे, संतोषी विष्णू टाले यांचा सन्मान करावा. ग्रामीण रुग्णालय मेहकर येथे यांची शासकीय सेवेमध्ये नियुक्ती झालेली आहे. संतोषी विष्णू टाले, एकदा जोरदार टाळ्यांनी आपण मनापासून स्वागत करूया. त्याचबरोबर पवन उकंडा भुसारी यांचे कृषी सेवक मध्ये सिलेक्शन झालेलं आहे, त्यांचे आपण काही मुलींनी भाषण दिले ते अत्यंत स्तुत्य बाब आहे आणि त्यांची ते स्टेज करेज आपल्याला दिसले. डॉक्टर साहेबांनी तसेच मुलांनी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन पटावर एक प्रकाशझोत आपल्याला एक सविस्तर मार्गदर्शन केलं. या ठिकाणी आज एक आयोजन समितीने चांगला कार्यक्रम घेतल्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद मानतो. कारण ठिकाणी प्रोत्साहनपर त्यांना बक्षीस देऊन स्वागत करण्यात आले. निबंध स्पर्धा आणि घेऊन गावातील मुलांना एक प्रकारे प्रोत्साहन दिले. एक चांगल्या प्रकारे कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला. नाहीतर आपण बघतोच की थोर महापुरुषांच्या जयंती किंवा इतर कार्यक्रमाच्या वेळी ज्या आता प्रथा लागलेल्या आहेत, कुठेतरी फक्त महापुरुषांचे म्हणजे कार्यक्रम देखाव्याकरिता घेण्यात येतात. त्यातून आश्वासन देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खूप छानसं मार्गदर्शन सरांनी या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे. अगदी यांच्या वतीने कृतिका अनिल मोरे हिला एक छोटंसं बक्षीस या ठिकाणी देण्यात येत आहे. ते अध्यक्षाच्या हस्ते त्या ठिकाणी तिने घेऊन जायचं आहे. कृतिका अनिल मोरे. त्यानंतर कौतुकाची थाप म्हणून श्यामभाऊ अर्जुन खरात यांच्याकडून चिरंजीव समर्थ गणेश दानवे यांनी सुद्धा एक
छोटस बक्षीस त्या अध्यक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. ते बोला. ज्यांनी निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतला होता त्यांचे सहभागी जेवढे विद्यार्थी आहेत नंतर घेऊन जायचं आहे. नावं सुद्धा घेणार नाही. नावाची संख्या जवळपास 100च्या जवळपास आहे, त्यामुळे वेळ जाईल. यानंतर शेवटचं पुष्प जे आहे किंवा कार्यक्रम समाज बांधवातर्फे या ठिकाणी ठेवण्यात आला. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंचताई तसेच गावच्या उपसरपंच राजपूतताई, साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार या ठिकाणी उपस्थित झाले. साखरखेर्ड्याचे ग्रामविकास अधिकारी साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. तसेच ज्यांनी आपल्या मुलाच्या वाणीतून सर्वांचं या ठिकाणी प्रबोधन केलं असे देशमुख सर, यानंतर गावातील सर्व मान्यवर मंडळी, समाज बांधव व आयोजक या सर्वांचं मी आयोजक कमिटीतर्फे आभार व्यक्त करतो व सर्वांनी फराळाचं केल्याशिवाय जाऊ नये अशी या जयंती उत्सव समितीतर्फे विनंती करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असे जाहीर करतो.